पाहण्यासाठी बालाजी न्यूज। म्हाडा लोकसभा मतदारसंघासाठी एकच झुंबड उडाल्याचे दिसून आले। राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांनी आज सकाळी 11:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळी आमदार भालके, आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार दीपक साळुंके, रश्मी बागल, मनोहर सपाटे उपस्थित होते। म्हाडा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे बोलताना म्हणाले, प्रत्येक तालुक्यातील जनतेचा पाठिंबा आहे। एकंदरीत जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे, त्यामुळे ते निश्चित निवडून येणार असल्याचे सांगितले। एकंदरीत परिस्थिती बघितली तर ही निवडणूक जनतेने हातात घेतली असं दिसायला लागले चित्र। कारण सत्तेचा गैरवापर करून अनेक प्रकार या ठिकाणी या मतदारसंघामध्ये झाले। मी उमेदवारीच्या बाबतीमध्ये उमेदवारी घेत असताना माझ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सत्तेची प्रेशर, दमबाजी अशा प्रकारचे प्रकार करण्यात आले। आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे की नक्की काय चालू आहे। तसेच संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून दूर कधी गेलेले नव्हते। आमच्यात व संजय शिंदे यांच्यामध्ये फक्त वैचारिक मतभेद होते, तेही संपलेला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांनी सांगितले। शेवटी विचारांचा थोडासा विरोध म्हणा किंवा एकच गोष्ट दोघांना पाहिजे असल्यामुळे 2014ला आम्ही आणि संजय मामा एकमेकांच्या आमने-सामने होतो। त्याच्यावरूनच मामा कधीच या पक्षापासून दूर गेले होते असं दिसत नाही। भाजपामध्ये आज पिढ्याचे विरोध होते, अगदी काय काय एकमेकांच्या विरोधात केलेले एकत्र येत आहेत। त्या मानानं आमच्या आणि संजय मामांमधला विरोध हा फक्त वैचारिक होता, तो संपलेला आहे। आणि पक्षासाठी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी, आत्ताच्या लोकसभेसाठी आदरणीय संजय मामा शिंदेंना करमाळा तालुक्यातून, करमाळा मतदारसंघातून 244 करमाळा मतदारसंघातून प्रचंड बहुमत मिळेल याची काळजी आम्ही घेतो। त्यावेळी संजय शिंदे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती। संजय मामा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशी घोषणा त्या ठिकाणी देण्यात आली। संजय शिंदे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह कार्यकर्त्यांना आवरला नाही।